शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी. तर या ठिकाणी श्री प्रशांत भाऊ यांनी जे वाण लावलेलं आहे त्या वाणाचं नाव आहे विजेता 858 नुजिवडू सीड्स हे वाण आहे. आपण पाहू शकता आजची जी तारीख आहे 15 डिसेंबर आणि 15 डिसेंबरला आता जो हा फुटलेला कापूस आहे शेतकरी मित्रांनो हा या ठिकाणी 4 वेचणे होऊन गेलेले आहेत आणि 25 क्विंटल साधारण या ठिकाणी उत्पादन निघून गेलेलं आहे. 25 क्विंटल हे 3 एकरातलं उत्पादन आहे 4 वेचणीतलं आणि 15 डिसेंबर तारीख आहे. तर जाणून घेऊ आपण शेतकरी बांधवाकडूनच की विजेता वाण त्यांना कसं वाटला. प्रशांत भाऊ नमस्कार. काय यावर्षीचा अनुभव राहिला विजेताचा? विजेताचा एकदम एक नंबर अनुभव आला मला. माझं पहिलंच वर्ष आहे विजेता लावण्याचं. पण खूप मला अतिशय सुंदर वाण वाटलं. मला ॲव्हरेज पण भेटला आणि बोंड पण फ्रेश मस्त एक नंबर हे झाला आहे. आणि रोगराईसाठी वगैरे मदत कसं होतं काय? रोगराई एकदम सहनशील आहे रोगराईसाठी. हा. खूप हे नाही आहे. एकदम आपण स्प्रे आपला थोडा लेटही झाला डिले झाला तरी तेवढं काही रोगराईसाठी हे नाही. सहनशील व्हेरायटी आहे. सहनशील व्हरायटी आहे. आणि आता मजूर आपले तिकडे बघितलं तर वेचणी सुरू आहे. तर वेचणीला कसा वाटत आहे कापूस? वेचणीला एकदम हलका सोपा आणि वजनात भारी. आता आपण पाहू शकतो काही शेंड्याला सुद्धा आहे बघा. अजूनही बोंडाची संख्या दिसत आहे आणि या वर्षीच्या वातावरणातही असे बोंड हिरवे बोंड आणि फुटलेले बोंड दोन्ही उपलब्ध आहे. तर आपण जो PGR आणि चमत्कार त्याला आपण जो म्हणतो त्याचा सुद्धा स्प्रे केलेला आहे. कसे कसे स्प्रे घेतले? की याला 5 स्प्रे झाले आहे या व्हेरायटीला. सुरुवातीत तुम्ही PGR नाही मारलं चमत्कारचा. ही सेकंड स्प्रे पासून PGR घेतला आहे चमत्कार. आणि आखरी जे समजा की 70-75 दिवस झाले त्याच्यानंतर पुन्हा एक PGRचा स्प्रे घेतला आहे चमत्कारचा. तसा आखरी स्प्रे घेतला आहे. असे माझे 3 झाले आहे चमत्कारचे. आता वेचायला कसं वाटत आहे? वेचायला एकदम हलका सोपी आहे बघा. आपण पकडला पूर्ण निघून येते. पूर्ण निघून येतो. बिलकुल हलका निघून येतो. हात लावला एकदम चिकट निघून असं पूर्ण काचुरी निघून येते. राहत नाही एका याच्यात पूर्ण काचुरी निघून येते. आता हे वाण आता तुम्हाला आवडलंय? एक नंबर वाण. आता इतर तुमच्या बाजूच्या शेतात दुसरंही वाण लावून पाहिलं होतं तुम्ही दुसऱ्या कंपनीच्या तुलनेत. आता हे कसं वाटत आहे? त्याच्या तुलनेत हे जास्त एक नंबर वाण आहे. आता यावर्षी आपली ह्या 3 एकरात लागवड होती. यावर्षी माझी पूर्ण हे 5.5 एकर पूर्ण लागवड राहणार आहे. विजेता पूर्ण. आणि आता तुम्ही एक गावातले प्रगतशील शेतकरी आहेत तर आपण इतर शेतकरी मित्रांना काय संदेश देणार आपल्या या विजेताच्या अनुभवावरून? मी माझ्या अनुभवानुसार ज्यांना लावायचं असेल डेमो म्हणून त्यांनी आपलं 1 एकर किंवा 2 एकर शेती करून पहा. खूप सुंदर वाण आहे. लवकर आपल्याला वाण लवकर निघून येते. समोरचं उत्पन्न घेण्यासाठी यावेळी थोडा पाऊस लेट झाल्यामुळे थोडा लेट झाला आहे. नाही तर आपण याच्यावर दुसरं उत्पन्न गहू किंवा कोणतंही उत्पन्न घेऊ शकतो. म्हणजे दुबार पिकासाठी सोपं वाण आहे. एकदम भेटायला सोपं आहे. लवकर येणारं वाण आहे आणि उत्पादन देणारं वाण आहे. आपला आता या 3 एकरात 25 निघालाय. आता पुन्हा किती अपेक्षित आहे? मला आता 15 अपेक्षित आहे आणखी पुन्हा 3 एकरात. म्हणजे आपला टोटल 40 क्विंटलचा पूर्ण अपेक्षित 3 एकरातला उत्पादन आहे. म्हणजे एकरी जे आहे आपल्याला साधारण 13-13.5 क्विंटलचा उत्पादन अपेक्षित आहे. आणखी काय पाहिजे शेतकरी मित्रांनो? विजेता हे वाण खरंच लवकर येणार आहे आणि जास्त उत्पादन देऊन तुम्हाला दुसऱ्या पिकासाठी सुद्धा सोयीचं होणार आहे. चला धन्यवाद. नमस्कार.